नमस्कार. मागील व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वी भूगोल या अभ्यासक्रमातील प्रकरण पहिले लोकसंख्या भाग 1 या पाठ्यक्रमातील लोकसंख्या वितरण या मुद्द्याअंतर्गत खंडनिहाय जागतिक लोकसंख्येचा अभ्यास केला. तर आज यामधील पुढील उपघटक जागतिक लोकसंख्या वितरणाचा आकृतिबंध अभ्यासू. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 2 वर जागतिक लोकसंख्या वितरणाचा नकाशा दिला आहे. हा नकाशा 2017 या वर्षातील खंडनिहाय लोकसंख्या वितरण दर्शवतो. हा टिंब पद्धतीने काढलेल्या लोकसंख्या वितरणाचा नकाशा असून एक टिंब म्हणजे 200 पेक्षा जास्त लोकसंख्या असणारी वस्ती होय. या जागतिक लोकसंख्या वितरणाच्या नकाशाचे बारकाईने निरीक्षण केल्यास असे लक्षात येते की टिंब पद्धतीने दाखवलेली लोकवस्ती खंडाच्या काही भागातच स्थापन झाली आहे, तर काही भाग हा लोकसंख्या विरहित किंवा अत्यंत विरळ लोकवस्तीने व्याप्त आहे. आणि ज्या ठिकाणी लोकवस्ती स्थापन झाली आहे त्या लोकवस्त्या काही क्षेत्रामध्ये विखुरलेल्या, काही ठिकाणी विरळ, तर काही ठिकाणी अत्यंत दाटीने स्थापन झालेल्या दिसून येतात. अशा ह्या अनिश्चित व असमान लोकवस्ती वितरणाचा खंडनिहाय अभ्यास प्रस्तुत नकाशाच्या आधारे करू. ऑस्ट्रेलिया खंडाच्या संदर्भात पूर्व भागात प्रमुख वस्तीस्थान दिसून येते. त्याचप्रमाणे काही प्रमाणात वस्ती ही पश्चिम किनाऱ्यालगतही आढळून येते. तर पश्चिम व मध्य ऑस्ट्रेलियाच्या भागात विरळ व अतिविरळ लोकवस्ती दिसून येते. याचे प्राकृतिक कारण अभ्यासल्यास असे लक्षात येते की पश्चिम व मध्य ऑस्ट्रेलियाचा पठारी प्रदेश हा प्रामुख्याने वाळवंट, शुष्क व अर्धशुष्क असे गवताळ प्रदेश व काही पर्वतरांगांनी व्याप्त आहे. त्यामुळे बराच भाग हा लोकवस्ती विरहित असून स्थापित लोकवस्ती विरळ व अतिविरळ आहे. प्रमुख लोकवस्ती ही मरे व डार्लिंग या नदी खोऱ्याच्या क्षेत्रात व किनारी भागात आढळून येते. मुबलक पाणी, पर्जन्यमान, शेतीयोग्य जमीन क्षेत्रे इत्यादी भौगोलिक स्थिती येथे असल्याने लोकवस्ती या क्षेत्रामध्ये स्थापन झाली आहे. आशिया खंडाच्या संदर्भात पश्चिमेकडील राष्ट्रामध्ये लोकसंख्या विरळ आहे. तसेच मध्य व पूर्व रशिया, मंगोलिया, पश्चिम व मध्य चीनच्या भागातही विरळ व अतिविरळ वस्ती दिसून येते. पूर्वीय राष्ट्रामध्ये किनाऱ्यालगतच्या भागात प्रमुख व दाट लोकवस्ती आढळून येते. आशिया खंडातील विरळ व दाट लोकसंख्येच्या प्रदेशाचा प्राकृतिक रचनेच्या दृष्टीने अभ्यास केल्यास असे लक्षात येते की आशिया खंडाचा उत्तर भाग जो रशियामध्ये येतो तो ध्रुवीय कमी तापमानामुळे बर्फाच्छादित व हिम नदीने व्याप्त आहे. त्यामुळे बराच भाग लोकसंख्या विरहित असून काही भागात विरळ व अत्यंत अतिविरळ अशी लोकवस्ती आहे. पश्चिमेकडील राष्ट्रामध्ये उष्ण वाळवंटी प्रदेशामुळे लोकसंख्या विरळ आहे. तीच स्थिती भारतातील थरचे वाळवंट येथेही दिसून येते. उष्ण वाळवंटी प्रदेश प्रामुख्याने खंडाच्या 20 ते 33 अक्षांशाच्या दरम्यान आढळतात. तर समशीतोष्ण पट्ट्यात थंड वाळवंटाची निर्मिती झाली आहे. त्यामध्ये आशिया खंडातील तुर्कस्तानचे वाळवंट आणि मंगोलिया व रशियातील गोबी वाळवंटाचा समावेश होतो. येथेही लोकवस्ती विरळ आहे. मध्य रशियातील सेबेरियाचे व चीनमधील तिबेटचे पठार हे ओबडधोबड, उंच सखल व डोंगराळ प्रदेशाने व्याप्त असल्याने बराच प्रदेश लोकवस्ती विरहित असून काही भागात विरळ व विखुरलेली लोकवस्ती आहे. उरल, अल्ताई, हिमालय इत्यादी पर्वत क्षेत्रातही लोकसंख्या वितरण कमी आहे. आशिया खंडातील ज्या देशांतर्गत प्रदेशामध्ये प्रमुख व दाट लोकवस्ती स्थापन झाली आहे तो प्रदेश नदी खोऱ्यांनी व्याप्त आहे. जसे की भारताचे उत्तर मैदानी प्रदेश, रशियाचे सेबेरियाचे मैदान, उत्तर चीनचे मैदान. भारताच्या दख्खनच्या पठारावर ही सुपीक मृदा व नदी खोरे यामुळे लोकवस्ती आढळते. भारताप्रमाणेच चीन, थायलंड, जपान, इंडोनेशिया व इतर असंख्य पूर्वीय राष्ट्रांमध्ये किनाऱ्यालगतच्या भागात प्रमुख लोकवस्ती दिसून येते. याला अपवाद म्हणजे रशियाचा पूर्व किनारी प्रदेश.
रशियाचा पूर्वीय बहुतांश किनारपट्टीचा प्रदेश हा डोंगराळ असल्याने येथे लोकवस्ती अत्यंत विरळ आढळून येते. युरोप खंडाच्या संदर्भात उत्तर भाग सोडला तर लोकवस्ती ही बहुतांश भागात पसरलेली दिसून येते. प्राकृतिक रचनेच्या अंतर्गत असे लक्षात येते की उत्तर युरोपमधील स्कॅन्डिनेव्हियाच्या पर्वतरांगा, थंड हवामान, बर्फाच्छादित प्रदेश इत्यादीमुळे बराच भाग लोकवस्ती विरहित असून काही भागात विरळ व विखुरलेली लोकवस्ती आहे. नद्याच्या संचयन कार्याने निर्मित उत्तर युरोपचे मैदानी प्रदेश व किनारी प्रदेशात लोकवस्ती प्रामुख्याने दिसून येते. आफ्रिका खंडामध्येही देशनिहाय लोकसंख्येचे वितरण असमान आहे. प्रामुख्याने उत्तर आफ्रिकेच्या तुलनेत दक्षिण आफ्रिकेमध्ये लोकवस्ती अधिक व दाट आढळून येते. याचे प्राकृतिक कारण म्हणजे उत्तर आफ्रिकेमधील सहारा वाळवंट. त्या कारणाने या क्षेत्रामध्ये लोकवस्ती विरळ व अतिविरळ दिसून येते. दक्षिण आफ्रिकेतील नदी खोऱ्याच्या मैदानी प्रदेशात जसे की नाईल, कांगो, निगर, ओरोगॅनो, ऑरेंज इत्यादी नदी क्षेत्रे व किनारी प्रदेशात पाणी व शेतजमीन उपलब्धतेमुळे लोकवस्ती स्थित झालेली दिसून येते. उत्तर अमेरिकेमध्ये मध्य व किनारपट्टीच्या भागात प्रमुख व दाट लोकवस्ती आढळते, तर काही उत्तर भाग हा लोकसंख्या विरहित तर काही विरळ व अतिविरळ लोकवस्तीने व्याप्त आहे. प्राकृतिक रचनेच्या दृष्टीने अभ्यास केल्यास असे लक्षात येते की उत्तर ध्रुवीय हवामानाच्या प्रभावाने ग्रीनलँडचा बराच भाग बर्फाच्छादित आहे. त्यामुळे ग्रीनलँडचा मोठा भाग हा लोकसंख्या विरहित आहे. मात्र तरी सुद्धा किनारी प्रदेशात अत्यंत विरळ अशी लोकवस्ती आढळून येते. त्याचप्रमाणे उत्तर अमेरिकेचा उत्तर भाग हा बर्फाच्छादित व हिमनदीने व्याप्त असल्याने येथेही लोकवस्ती विरळ आहे. थंड व उष्ण वाळवंटी प्रदेश, डोंगराळ भाग येथेही लोकसंख्या विरळ आहे. उत्तर अमेरिकेच्या मध्य व किनारी भागात प्रमुख व दाट लोकवस्ती आढळून येते. याचे कारण म्हणजे उत्तर अमेरिकेचे मैदान व किनारी प्रदेश जो मानवी वसाहतीसाठी योग्य आहे. दक्षिण अमेरिकेच्या संदर्भात दक्षिण भाग व किनारी प्रदेशात दाट लोकवस्ती आढळून येते. प्राकृतिक रचनेचा अभ्यास केल्यास असे लक्षात येते की थंड व उष्ण वाळवंटी प्रदेश, पर्वतीय प्रदेश येथे लोकवस्ती विरळ आहे. दाट व प्रमुख वस्त्या ह्या नदी खोऱ्याच्या क्षेत्रात व किनारी भागात आढळून येतात. मात्र याला अपवाद म्हणजे ॲमेझॉन नदी खोरे क्षेत्र, जेथे सुपीक मृदा व मुबलक पाणी असूनही वनक्षेत्रामुळे लोकवस्ती विरळ आहे. तर अंटार्क्टिका खंड जो पृथ्वीच्या दक्षिण भागात दक्षिण ध्रुवावर स्थित आहे, त्याचा 98% भाग बर्फाच्छादित असल्याने हा खंड लोकवस्ती विरहित आहे. येथे संशोधनासाठी अनेक राष्ट्रांनी संशोधन केंद्रे उभारली आहेत. एकत्रितरित्या खंडनिहाय जागतिक लोकसंख्या वितरणाचा प्राकृतिक रचनेच्या दृष्टिकोनातून अभ्यास केल्यास असे लक्षात येते की उत्तर व दक्षिण ध्रुवावरील ग्रीनलँड व अंटार्क्टिका खंडाचा भाग जो बर्फाच्छादित आहे, त्यामधील अंटार्क्टिका खंड लोकसंख्या विरहित असून ग्रीनलँडच्या किनारी भागात अत्यंत विरळ लोकवस्ती आहे. इतर उत्तरेकडील खंडाचे उत्तर भाग हे बर्फाच्छादित व हिमनदीने व्याप्त असल्याने येथेही लोकवस्ती अत्यंत विरळ आहे. थंड व उष्ण वाळवंटी प्रदेशातही लोकसंख्येचे वितरण विरळ आहे. पर्वतीय प्रदेश व काही पठारी प्रदेश जे डोंगराळ आहेत तेथेही लोकसंख्या कमी आहे. प्रमुख लोकवस्त्या मैदानी व किनारी प्रदेशात आढळून येतात. याला अपवाद म्हणजे ॲमेझॉन नदी खोरे, येथे वनामुळे लोकसंख्या कमी आहे. एकत्रितरित्या बर्फाच्छादित प्रदेश, वाळवंटी प्रदेश, पर्वतीय प्रदेश आणि वनक्षेत्रे यामध्ये लोकसंख्या विरळ व अतिविरळ असून बरीच ठिकाणे ही लोकसंख्या विरहित आहेत. तर अशा प्रकारे आपण आकृती क्रमांक 1.2 मधील जागतिक लोकसंख्या वितरणाची तुलना
पाठ्यपुस्तक पान क्रमांक 83 वर दिलेल्या जगाच्या प्राकृतिक नकाशाशी केली. म्हणजेच खंडनिहाय प्राकृतिक घटकांचा लोकसंख्या वितरणावर होणारा परिणाम अभ्यासला. या आधारे पाठ्यपुस्तकातील तक्ता क्रमांक 1.2 पूर्ण करता येईल. या तक्त्याप्रमाणे खंडनिहाय दाट व विरळ लोकसंख्येला कारणीभूत ठरणाऱ्या प्राकृतिक घटकांची यादी करायची आहे. उदाहरणार्थ, उत्तर अमेरिकेच्या संदर्भात किनारी प्रदेश हा दाट लोकसंख्येसाठी महत्त्वाचे कारण असून वने, वाळवंटी व हिमाच्छादित प्रदेश व अतिथंड हवामान इत्यादी घटकामुळे या क्षेत्रामध्ये लोकवस्ती विरळ आहे. दक्षिण अमेरिकेच्या संदर्भात मुबलक पाणी व शेतीयोग्य जमीन क्षेत्रे, पर्जन्यमान इत्यादी कारणामुळे किनारी व मैदानी प्रदेशात लोकवस्ती दाट आहे. तसेच काही क्षेत्रे नैसर्गिक संसाधनाने संपन्न असल्याने या क्षेत्रामध्ये लोकवस्ती स्थापन झाली आहे. मात्र घनदाट वने जसे की ॲमेझॉन नदी खोरे आणि पर्वतीय प्रदेश, दलदलयुक्त जमीन क्षेत्रे यामुळे या क्षेत्रामध्ये लोकवस्ती विरळ किंवा काही क्षेत्रे लोकसंख्या विरहित आहेत. म्हणून दक्षिण अमेरिकेच्या संदर्भात किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश, नैसर्गिक संसाधने इत्यादी घटक दाट लोकसंख्येला कारणीभूत ठरतात, तर घनदाट वने, पर्वतीय प्रदेश, दलदलयुक्त जमीन इत्यादी क्षेत्रामध्ये विरळ व काही क्षेत्रे लोकसंख्या विरहित आहेत. आफ्रिका खंडाच्या संदर्भातही किनारी व मैदानी प्रदेशात आणि खनिज संपन्न क्षेत्रात लोकवस्ती दाट आहे, तर वाळवंटी प्रदेश, अधिक तापमान व पर्जन्य आणि वनक्षेत्रे यामुळे काही प्रदेश लोकसंख्या विरळ व अतिविरळ आढळून येते. त्या कारणाने आफ्रिका खंडाच्या संदर्भात दाट लोकसंख्येला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांमध्ये किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश, खनिज क्षेत्रे इत्यादी घटकांचा अंतर्भाव होतो. याविरुद्ध वाळवंटी प्रदेश, अधिक तापमान व पर्जन्य, वनक्षेत्रे यामुळे काही क्षेत्रात लोकसंख्या विरळ आहे, तर काही क्षेत्रे ही लोकसंख्या विरहित आहेत. युरोप खंडातील किनारी व मैदानी प्रदेश, खनिज संपत्ती व नैसर्गिक बंदरे इत्यादी घटक दाट लोकसंख्येला कारणीभूत असून येथील पर्वतीय प्रदेश व अतिशीत हवामान हे लोकसंख्येला मारक ठरते. आणि म्हणून युरोप खंडातील दाट लोकसंख्येला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांमध्ये किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश, खनिज क्षेत्रे आणि नैसर्गिक बंदरे इत्यादी घटक महत्त्वाचे ठरतात, तर पर्वतीय प्रदेश, अतिशीत हवामान यामुळे काही क्षेत्रात विरळ व काही क्षेत्रे लोकसंख्या विरहित आहेत. आशिया खंडातील किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश, मोसमी हवामान, खनिज व ऊर्जा संसाधनाची उपलब्धता जसे की पश्चिमेकडील राष्ट्रामध्ये खनिज तेल व नैसर्गिक वायूचे साठे आहेत इत्यादी घटक लोकसंख्येला आकर्षित करतात, तर वाळवंटी व पर्वतीय भूभाग, वनक्षेत्रे इत्यादी घटक लोकवस्तीला मारक ठरतात. आणि म्हणून आशिया खंडाच्या संदर्भात दाट लोकसंख्येला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांमध्ये किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश, मोसमी हवामान, खनिज व ऊर्जा संसाधने इत्यादी घटकांचा अंतर्भाव होतो. याविरुद्ध वाळवंटी प्रदेश, पर्वतीय प्रदेश, वनक्षेत्रे यामध्ये लोकसंख्या विरळ व अतिविरळ असून काही क्षेत्रे लोकसंख्या विरहित आहेत. ऑस्ट्रेलिया खंडाच्या संदर्भाने किनारी व मैदानी प्रदेश दाट लोकवस्तीसाठी महत्त्वाचे ठरतात, तसेच काही गवताळ प्रदेश ही लोकवस्तीसाठी महत्त्वाचे आहेत. मात्र वाळवंटी व पर्वतीय प्रदेश, कमी पर्जन्य इत्यादी घटक विरळ लोकसंख्येला कारणीभूत ठरतात. आणि म्हणून ऑस्ट्रेलिया खंडाच्या संदर्भात किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश, खनिज क्षेत्रे, गवताळ प्रदेश या क्षेत्रामध्ये दाट लोकसंख्या आढळून येते, तर वाळवंटी प्रदेश, पर्वतीय प्रदेश, कमी पर्जन्य इत्यादी घटक विरळ लोकसंख्येला
किंवा लोकसंख्या विरहित क्षेत्राला कारणीभूत ठरतात. आधी अभ्यासल्याप्रमाणे अंटार्क्टिका खंड हा अतिशीत हवामान, बर्फाच्छादित प्रदेश व हिमवर्षाव इत्यादीमुळे लोकसंख्या विरहित आहे. तर अशा प्रकारे आपण जागतिक लोकसंख्या वितरण अभ्यासून असमान व अनिश्चित लोकसंख्या वितरण यामागील प्राकृतिक रचनेची पार्श्वभूमी अभ्यासली. पुढील व्हिडिओमध्ये लोकसंख्या घनता अभ्यासू. त्यासाठी चॅनलशी संलग्न रहा. धन्यवाद.